आणि ती इकडे बटन फिरलं का ते चित्र वर खाली व्हायची. त्या ती सिनेमात होतो मला ती गोल काच असायची त्यातनं आम्हाला ती 10 पैसे 5 पैसे घ्यायचं आणि ते एक डोळा घालून असं बघायला व्हायचं. दवाखाना नाही जे दवाखाना कधी हौसून एखाद्यांचं आहे म्हणत ते परवडत बी नव्हतं, कारण 7-8 किलोमीटर चालत जायचं. आंधळगावला दवाखाना असायचा. जुन्या कशा तरी पिशव्याला आमच्या ते बी भरण्याच्या कुठे ठेवलेल्या केलेल्या ते पिशव्या अशा एवढ्या लांबत्या पिशव्या आणि त्या आमच्या लांड्या चड्ड्या ते पिशवीत चिचूक बोर ही पेन्शिनी अर्ध्यात चावून तोंडात टाकलेल्या. कधी कधी असं व्हायचं की शिरशीला गेलं म्हणजे तमाशीला त्यांना येताना 9-10 आणि तमाशीवाली मी बैलगाडी गेली. हरिजनची लोकच्या टायमाला मी लहान असायचो. त्या टायमाला इतर समाजामध्ये जर हरिजनची लोक काही कामाला गेली तर लाकडं फोडायचे कार्यक्रम असला म्हणजे पाणी भरायची, जनावराला वैरण टाकायची. अशा वेळी ती गेली का ती वरण पाणी आणि मग कोणतर आलं का तेवढं कुठतर वगळीत बसायचं आहे, कुठतर आडमध्ये व्हायचं, ध्यान ठेवायचं. तेव्हा तुरळक माणसं असायची. कवा तर 1-2 तासांनी एखादा माणूस दिसायचा. बंडी धनगर आणि खुटी धनगर म्हणून आहे. मग ते बंडी धनगर, आता ही बंडी मध्ये मोडतो आपण. खुटी धनगर म्हणून जी आहे ती अजून बी मेंढपाळ भटकली, त्यांच्याने आपली सोयरी जमत नाही. जत्रा असायची, खेळणी पाणी काय लई नसायची. जत्रा ती सापगावडी जास्त असायची. गोळामध्ये सापगावडी बकेटात ठेवून सापती यायचे ना. आमचा आवडता खेळ सगळ्यात सापगावडी. सापगावडी खेळ इतका आवडायचा. आणि मग ती गोळाहून सगळी बघायची, पुंगी वाजवायचं, ती नाग मोठा काढतो बारका नाग काढतो असं सापगावडी खेळ असायचा. मग पुन्हा ते ती सगळ्यात आवडायचं आम्हाला गेल्या. एक असा लाकडी बॉक्स होता त्यात आणि ती इकडे बटन फिरलं का ते चित्र वर खाली व्हायची. त्या ती शिदा होतो म्हणा, सिनेमात होतो म्हणा, ती गोल काच असायची त्यातनं आम्हाला ती 10 पैसे 5 पैसे घ्यायचं आणि ते एक डोळा घालून असं बघायला व्हायची. ती सगळ्यात भारी वाटायची. काय असायचं यामध्ये? त्याच्यामध्ये काय हिरो हिरोची ते चित्र असायचे, शिवाजी महाराजांचं चित्र असायचे, हे महात्मा गांधी असायचं, हे बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक हे असले असायचे. त्यात मग ती लई बरं वाटायची, कारण ते चित्र तसं फोटो कुठं बघायला मिळत नव्हतं. त्यात बघितलं म्हणजे लई भारी वाटायची. ते असं वाटायचं की 5 मिनिटात ती साराची गर्दी असायची. ती बारक्या तेव्हा आम्ही सगळी बारकीच पोरत होते. पण लगेच एका हाताला तर डाव्या तंडाला धरून उचलायला की ती बाजूला सारायचं उचलून. म्हणजे बघ कशाला विचारतो होता, पैसे संपलं का हाय उडलं का, ती अशी परिस्थिती असायची तेव्हा. ती लई मजा यायची बघायला. त्याला वाटायचं की पैसे नाही तर अजून येतं पण डोळा घालून त्यात बघा वाटायची. असं पाहिजे तेव्हा. खेळ काय काय असायचे त्या टायमाला? खेळ लगोर असायची. आवडता आमचा इटू दांडू खेळ असायचा. ती लगोर असायची, ती लगोर मांडायची, ती गोल गोल गोटा असायची, दगड असायची, त्यानं ती लगोर पाडायची. कुरमानी घोडा असायची त्याचं लगरीचं आणि ती इटू दांडू खेळायचा. आम्ही इटू दांडू, लंपाट आणि लगरीचा डाव ही सगळ्यात महत्वाचा खेळ आमचा. पवायचं असं असायचं. इटू दांडू सगळ्यात फेवरेट खेळ, म्हणजे असं सगळ्यात मस्त खेळ चालायचा इटू दांडू. आवडता खेळ आमचा सगळ्यात. आठवते का तुम्हाला म्हणजे असं काही कधी इटू दांडू खेळत असताना खेळ रंगलाय असं काही आठवतं का तुम्हाला? काही आठवून सांगायचं? होय होय होय. माळाला मी असतो का खेळ असा रंगायचा की आमचा इटू दांडूचा इतका खेळ जोरात रंगायचा. कधी कधी ती म्हणजे ही लावायची, त्याला आम्ही लगोर लावायची, त्याच्यावरती डाव बसवायची. त्याच्यावर डाव बसवायचं, पोरं चिडायची, एकामेकाला पुन्हा हाणायचं, मारायचं, पळायचं असं असायचं. मग ते असं त्या टायमाला वाटत होतं. एकदा असा किस्सा झाला की 5-6 जण होतो आम्ही आणि ती माझ्या डाव्या हाताने मी इटे दांडू खेळत असल्यामुळे ती इटे दांडू पटालीकडे असं डाव्या हाताने असा टिप्पा दिला म्हणजे ती लांब जाई इटे दांडी आणि ते पोराच्या तंगवायचं. ते पोराशीने पुन्हा ती इकडे चिडचिड करताना ती पडल्यावर माझा ही डाव्या खोब्याचा ती हिथं फ्रॅक्चर झालं हाड. इथं ते हाड फ्रॅक्चर मला काय दवाखान्यात नेलं आमच्या वडिलांना. त्या बांधणाऱ्या माणसाकडे हिथं असा ती पट्ट्या बांधल्या, ती कांब्या बांधल्या अशा हिथं वर आणि अशा कांब्या बांधल्या. ही असाच हात असायचा की असा खाली त्याला बांधलं तर काय नाही आता असं असायचं त्याला. मग त्याला ती लेप लावायचा, ती आपली निरगुडी नाही का, ती निरगुडीचा पाला गरम करून लावायचा, लेप लावायचा असते ती. आणि मग ते 4-8 दिवसात सोडायचं, ती वरलं सोडायचं, ती खालच्या कांब्यात अशा ठेवायच्या. ती ह्याच्यावर ठेवायचं आमचं वडील, असं फळी असं नाही तर दगडावर हात ठेवायचा, असा हात दाबून धरायचा. आणि हे हात असा राहिला का हे तर माझं ती वरल्या बाजूने गरम करून हळद लावायची, पाण्यात गरम करून अशी वर हळद लावायची. असं एक 8-15 दिवस केली ती गडी क्लिअर झाला. तिथं दवाखाने नसायचे? हे नाही दवाखाना नाही जे नाही. दवाखाना कधी हौसून एखाद्यांचं आहे म्हणत ते परवडत बी नव्हतं, कारण 7-8 किलोमीटर चालत जायचं. आंधळगावला दवाखाना असायचा, सरकारी दवाखाना. आणि ते 7-8 किलोमीटर चालत जायचं. त्यातनं चालत गेलं का ती महागारी असतो, जीवा आलेल्यापेक्षा दमून जायचं. त्यामुळे ती पुन्हा टोचायचं नाव कधी काढायचं नाही अशी परिस्थिती व्हायची. मग तेव्हा ती फोड्या काढायची माणसं टोचायला येत होती पारखेपणे. मग ती रडायची, दडवून ठेवायची लेकरं जुनी माणसं तशी ती.
त्या काळ असायचा टोचाचे दवाखाने बिण्याचा काही लय विषय नव्हता. शाळा कशी होतो शाळेचा दिवस आठवत होतो मला शाळेचे दिवस लय गमतीदार आमचे. शाळेच्या दिवसाचा आता केसा सांगायला मी तुम्हाला हसवील आमचं. काय या आमच्या पिशव्या बाजारच्या नव्हत्या अशा. हा. हिऱ्याची ठिकेच्या हिरे बी नसायचा. जुन्या कशा तरी पिशव्याला आमच्या ते बी भरण्याच्या कुठे ठेवलेल्या केलेल्या ते पिशव्या अशा एवढ्या लांबत्या पिशव्या आणि त्या आमच्या लांड्या चड्ड्या. त्या पिशवीत ते हिजी पाटी असायची आमची ती पत्र्याची पाटी ती हुमटं थोका लावून आपण पाटीला बसतो तशी पाटी असायची. आपटाची. हा खपराची पाटी महाग असायची त्या टायमाला. मग ती खपराची ते पत्र्याची पाटी स्वस्त मिळायची. खापरा जरा महाग असायची. आमचे वडील काय करायचे मग ती आणि खापरा येतं आणलं हौसून ते फोडलं आम्ही ती टाकत बी नव्हती. फोडायची म्हणजे कसं ते कुठं टेस्ट करून पडायचं फुटायचं नसं तर ती पोराशांना कुठं फेकून हातात ते तुकडं व्हायचं. ते त्यानं हुकून घेतलं कशावर तर मार लागला ती पाटी फुटायची असं असायचं. मग ते पिशवीत चिचूक बोर ही पेन्शिनी अर्ध्यात चावून तोंडात टाकलेल्या हे सगळं असायचं. आणि पाऊस पडला का त्या पाण्यात पिशवी बाजूला टाकायच्या त्या डबक्यात पवायचं. हे असं आजच्या टायमाला मजा असायची शाळेची. पाहायचं कुठं पाणी डबकीने वाटलं जाताना बारकी अशी डबकी फलाट असायची असते सरकारी फलाट केलेली. ती पाण्यात फलाट साठली का ती दिवस तेव्हा पोचले असायचं. दिवस पाणी असायचं. काही कळत नव्हतं. एका मला पवायचं नांद भरलं 2-4 जण गेलं का आमच्या घरापासून शाळा जवळ 2-3 किलोमीटर शाळा आहे. तर शाळा गेली. मग घरचे लोक इथं पाहू यायला इथं कोण नसायचं. सायकली नसायची येळाला वडला कुठं एक सायकल आमची त्या सायकलला टायर मडक्यार खवाज नसायचं त्याचा टूप नसायची निटोबा त्याचा. मग ती वाटाला डबल सोडायचं भूक लागली का तसंच भाकरी सोडून खायच्या बाजरीच्या भाकरी हिरव्या भाकरी चटणी ते वाट्यावर गरगुटून दिली आणि चटणी असायची मीठ घालून. ते तशा पद्धतीत तसं पवायचं कटाळा आला का तर बाहेर यायचं पुन्हा डुसकी अंग पोसायला का टायर कुठला काय कुठं डुसकी तशीच गोली घ्यायची कापड खांद्यावर अंगी टाकायची तशी आणि ती लांडी चेटी तशीच आणि ती पिशवी खाली डोंगणाखाली पाठी घ्यायची बसायची पिशवीवर त्या ते खायचं आणि पुन्हा ते डबकातलं पाणी प्यायचं आणि पुन्हा अजून पोवायला जायचं. आणि मग कोणतं आलं का तेवढं कुठतरी वगळीत बसायचं आहे कुठतरी आडमध्ये व्हायचं ध्यान ठेवायचं. तेव्हा तुरळक माणसं असायची. कवा तर 1-2 तासांनी एखादा माणूस दिसायचा तेव्हा. म्हणजे असं असायचं. मग शाळा सुटली पोरं दिसली का त्या पोराशांच्या पुढे चालत यायची घरी. मग घरच्याला वाटायचं शाळेला गेली असं वाटायचं. असं करायचं. शाळेत जायचं नाही जात होतो म्हणजे असं मग कधी असं म्हणजे सटा जास्त चुकवायची लई चुकवाय शाळा. मग ते लावून ती पोरं कधी बाकीची असते जो रेग्युलर चुकवा एखादा विषय विद्यार्थी जातोय मुलगा जातोय त्याला ती मास्तर पुन्हा उचलून घ्यायला लावायची. मला तिने बऱ्याच वेळा शाळेत उचलून पोराशाने उचलून येतात. चौघजण पोरी यायची घरात अशी एक हाताला दोन्ही हातात 2 धरायची पायाला 2 नाही उचलून द्यायची शाळा. मास्तर मारायची देत होती गेल्या शाळेत. तुम्हाला म्हणजे शाळा का चुकायची शाळा म्हणजे असं शाळा जर हे नाही होतं म्हणजे नाद घरची सगळी अशी तसे मग शाळा शिकायचा पहिल्यांदा नाद लई नाही. शाळाचा म्हणजे जसं मी 7वी इथं पास झालो ते रडरडतच शाळा म्हणजे का माराय काढले व्हायचं मला ना रेडिओवर सुरू ठेवले व्हायचं बोकडा. म्हणजे हिथं जशी 8वीला मी आंधळगावला शाळेला गेलो त्यातनं गुढी लागत गेली. मग 1 वर्ष आंधळगावला काढलं त्यातनं पुन्हा 9वीला मंगळला गेलो. पुन्हा शाळाचा असा विषय असायचा केसा पहिल्यांदा. किती झाले शिक्षण तुमचं? माझं ग्रॅज्युएशन 15वी झाली. होय ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाली. शाळेतले दिवस कसे होते तुम्ही ज्यावेळेस शाळेतला मित्र वगैरे मित्र कंपनीवरती शाळेत कोण असायचं? तर मराठी शाळेत म्हणता येतं. मराठी शाळेतले इथले मित्र आसपासचे असायचे सगळे आहेत की आता सगळी ती. मग ते कुणी 5वीतून सोडली कुणी 7वीतून सोडली. खेळ काय असायचे ते काय आठवते का मराठी शाळेतले? शाळेतली काय खो खो कबड्डी असायची. म्हणजे खो खो कबड्डी असायची एवढी दुसरं काय असं असायचं. गुरुजींना शिक्षकांना काय गुरुजी म्हणायचे ना त्या टायमाला मराठी शाळेत गुरुजी म्हणायला. आठवत का तुम्हाला गुरुजी कोण होते? होय 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 कोण होतं? बनसोडे गुरुजी आंधळगाव ह्याचं दैव लक्ष्मी देवडीच होतं. जुंदुळे गुरुजी होतं आम्हाला. पुन्हा जुंदुळे गुरुजी होतं. पाटील गुरुजी होता. लक्ष्मी देवडीचे शिक्षक मला जास्त होते आम्हाला. शिक्षक आठवते ती कारण शिक्षकाचं मार भीती एवढं खाल्ल्यात त्यामुळे मास्तर आठवते सगळी. हो काय तासाला तर बदलत होती मास्तर. प्रत्येक तासात ती सुटूच तर गडी एकच असायचं आम्हाला. त्यामुळे ती चांगलं ती अगदी भेटच त्याचं मार शिकवणी पद्धत चांगली होती तेव्हा. मग त्या टायमाला लहान असं आम्हाला वरती ती वाटायची मास्तर घ्यायची ते अशी म्हणजे हे आमचं इतिहासाचं मास्तर आपली जुंदळे मास्तर होतं आम्हाला. पुस्तक काढलं का ती वेगळ्या पद्धतीने भाषा त्यांची अशी म्हणजे करडक भाषा आहे. शरीरानं धिप्पाड माणूस धोतरवाला होता. मेंचोट धोतार पांढरी निळ दिलं शर्ट बिट असा धिप्पाडानं गोरडाचा निभार असं बॉडी लई मोठी शरीरानं धिप्पाड माणूस होता. हे 1 नंबरचा माणूस होता. असं वरडाई निभार वरडलं का पोरं निमिती गार व्हायची तगडी. शिकवलेलं काय आठवतं का तुम्हाला? शिकवलेलं धडा आता काय आता लई धडा आठवत नाही. ते कविता 4ची ती आठवत्या घाटातली वाट म्हणून कवितेचं नाव होतं. आता मी जुन्यातलं सांगायचं ते घाटातली वाट काय तिचा थाट मरुडे ते गिरडे ते लवते पाठोपाठ निळे निळे परडे खालती आणि वरती अशी कविता म्हणजे थोडं आठवते. तसं ती काय दिवस लई आठवत नाही. तसं कोणाची होती कविता काय माहिती?
काय कविता लेखक आठवत नाहीत कोण. लेखक कविता काळातले आठवत का तुम्हाला दुसरे कोण अजून? तर बहिणाबाई चौधरीची ही आधी हाताला चटका मग मिळते भागाची कविता होती बहिणाबाई चौधरींची. तसं आता त्या टायमाला कसं शिक्षणावर लक्ष नसल्यामुळे काही लक्षात राहिलं असतं बऱ्याच गोष्टी, पण त्याला काळ बी बराच निघून गेला. त्याचा उजळा नाहीच म्हणा काय हो, पुढच्या पुढेच निघून गेलो आपण ते सगळं मागच्या मागे राहील. पण हे कसं गरिबीतनं सगळं चटकं वाचत गेल्यामुळे सगळं हे स्टेप बाय स्टेप गेल्यामुळे सगळ्या गोष्टी आठवून त्यातून सगळं जाणं म्हणा. जरी 15वी शाळा जरी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असलं तरी ही बाकीच्या बॅकग्राऊंड विषयी नातं घट्ट असल्यामुळे ह्या गोष्टीची म्हणजे नाळ जोडली तशी जाईल ना त्यातली. असं झालं. शिक्षण घ्यायचं असतं किंवा शिक्षण घ्या असं कोण सांगत नसतं, सांगायचं नाही. नाही 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 शिक्षण म्हणजे असं घ्यायचं. तू शिक्षण कोण पै पाहून आलं नातेवाईक आली तू शिक चांगला हो किंवा काय तर कर उद्योगधंदा टाक किंवा नोकरला असं कोण म्हणायचं नाही. काय सुद्धा म्हणायचं नाही. शिकून आता किती शिकून काय करायचं आपल्याला आता कोण शिकून नोकरी लागली म्हणायची. म्हणजे बॅकग्राऊंड पाठीमागचं जे होतं ते असं म्हणजे हे होतं की बाबा अशिक्षित लोकांचा परिवार जास्त होता आमचा. असे शिक्षक वगैरे काही सांगाय नाही का तुम्ही शिका काही शिकून काय तर? शिक्षक शाळेतच येते तेवढं दुसरं कुठं सांगायचं. शाळेत तेवढं या शिका अभ्यास कराय तुला करायचं नाही का अभ्यास दिलेलं तू हिंडतोय बोंबलत म्हणायची खा कुठं बोरं खा खात हिंडतोय असं असायचं. करमणुकीची साधनं काय असेल त्या काळामध्ये? चित्रपट म्हणा टीव्ही चित्रपट कर्म सगळ्यांना ही जात तमाशा असायची. तमाशे असायचं आणि ती रेळा तुटली ती गोल गोल रेळा फिरवायची सिनेमा असायची. ते रेळचं सिनेमा असायची पडद्यावरचं बारकं ती आता तुटलं मी जोडू सुरू 2 तास ती झोपून आमची ती पुन्हा सुट्टीच व्हायची आमची घराकडे यायची. कुणी तर तुटल्यावर जाग व्हायचं परत असं असायचं. कुठे असायची? ही कुठे शिरशीला असायचं नंदेश्वरला असायचं. आणि आम्हाला कसं कळलं म्हणलं का ती दांडी मारून घरच्याला सांगायचं जनावर बांधायची शाळेसाठी दप्तर फेकायचं जनावर बांधायची काम करायचं. एकामेकाला शेळा मारायच्या खुणा असायच्या आमच्या. शेळा मारल्या का ती झोपायचं नाही हातरायचं नाही पांघरायचं नाही पोटाला आणायला लांड्या चेड्या शाळी कापडून तसंच शेळा मारल्या गेले एकामागे एक चालत जायचं. कधी कधी असं व्हायचं की शिरशीला गेलं म्हणजे तमाशाला त्यांना येताना 9-10 वाजता आधी तमाशेवाली बी बैलगाडी यायची लई दमान यायची. ती वाट बघायची त्याला काय फोन का फिरतावा काय वाट बघायची आलं आला 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 म्हणून सगळी गोळा व्हायची गावात या पाठीमागं. ती तयार व्हायची कुठं ती शाळेत जायची शाळेत जागा पुन्हा ती तमाशा उभा करायचं त्यांची ती गणगळून होतं आम्ही झोपून जायचं असलं व्हायचं उशीर व्हायचं होता. कोणाचे तमाशे कोण कोण असायचे? ते हेच असायचं बघा ते ही मंगलाबाई तर आपण बघतच होतो. तावशी मंगलाबाई सांगोला जत्रा येत होती होय. मंगलाबाई पाटोळे नंदा पाटोळे ते पाटोळेंचं होतं बघा नंदा पाटोळ्यांचं ते शेजी त्या टायमाला कसं आठवते तर नावं काय मला आता ती किलर आठवत त्याची पण तमाशी लोकांची यायची बरी टोळकी असायची. सत्रवालीला कसं कमिटीला सोप्यात पडते ती कुठली तर आणायची आपली उभा करायची. पिक्चर कोणाचे असेल ते अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे हे जर पिक्चर दुसरी कोण नसायची तेव्हा निळू फुले हे असायची. सगळ्यात जास्त कोणाची आवडायची तुम्हाला? हे आता हे अशोक सराफचं जास्त आवडायचं सगळ्या लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ निळू फुले. पुढं जर कळलं निळू फुलेचा पिक्चर आहे म्हणून तर आवर्जून त्याचं खूप बघायला जायचं. अशोक सराफचं म्हणलं का बघायला जायचं ते असं असायचं. थिएटरला जाय कधी गेले का बघायला पिक्चरला? थिएटरला आता नंतर पुन्हा गेलो की आपण पण त्यावेळेला थिएटर बिटर काही नसायचं ना त्यावेळेस नसायचं थिएटर बिटरला काय. थिएटरला म्हणजे कॉलेजला वगैरे ज्यावेळेस आला त्यावेळेस थिएटरला गेला का? होय होय मंगळवारला गेल्यावर शिकायला पुन्हा त्रिमूर्ती वगैरे टाकीचं तिथं ती बघायला मग भारत वगैरे कसे होते कॉलेजचे दिवस असे छान असायचे की पण असायचं सगळं. कॉलेजला हा कॉलेजला कुठं? इंग्लिश स्कूलला होतो कॉलेजला मंगळवेढला राहायला भाकरी हॉस्टेल नागणीवाडी आणि मग ग्रॅज्युएशन झालं इंग्लिश स्कूलच मंगळवेढला. ते तर ते मी शिकत असताना मग किराणा दुकानात कामाला जात शिकायचं करायचं असं शिकत असताना 12वी शिकत असताना पुन्हा भरती मिलिटरीमध्ये भरती झालो पुन्हा. भरती झालो का? होय होय 1994 मध्ये GD मध्ये भरती झालो. टेक्निकलमध्ये सुरुवातीला झालो होतो ते मेरिट जास्त लागल्यामुळे पुन्हा मग त्यातनं ते दुसरी परीक्षा त्याची वेळ आल्यावर वय 21च्या आत बसतो त्यामुळे मग ते सांगितल्यावर पुन्हा ती GD मध्ये भरती चालू जागा जास्त होते तिथं. भरती बऱ्याच ठिकाणी ओपन भरती असायची तेव्हा काय कॉलवर भरती नसायची. म्हणजे इथं भरती आहे म्हणून कळलं का ओपन भरती असायची जायचं म्हणजे सांगोला भरती चालतो मी पुन्हा बेळगाव ट्रेनिंग सेंटरला जाऊन 1.5-2 वर्ष मिलिटरीत काढली तशी नोकरी 2 वर्ष केली मिलिटरी. होय परत का सोडली मग? परत असं ते खातं त्या जरा हे आहे दुसऱ्या खात्यात जायचं. ती माझी मंगळचे अविनाश शिंदे म्हणून होते मित्र ते त्यांचं पत्र मला तर ती म्हणाय मी ती सागरला मध्य प्रदेशला महारेजिमेंटला गेली होते आणि मी मराठा रेजिमेंटला गेलो
की मला सोडून मी आलो टेक्निक भरती झालो जागा जास्त म्हणल्यावर त्यांच्या ती एकामेकाच्या छंदाला म्हणजे नऊ वाटल्यामुळं ती माझं बेसिक ट्रेनिंग झालं ना आडवास ट्रेनिंगला मला डावा पाय फ्रॅक्चर झाला माझा जंगल कॅम्प ह्याच्या PT पिरियडमध्ये आणि त्याच्यामुळे ते मग MS ला मेट्री हॉस्पिटलला ॲडमिट होतो 21 दिवस होतो प्लास्टर केलं होतं तिथून एक 22 दिवसात सुट्टी मिळाली मग गावाकडे आलो तिथून मग पुन्हा राजीनामा दिला 2-3 हफ्ते ट्रेनिंग केलं पुन्हा राजीनामा दिला तिथून कॉलेजमधलं त्यावेळेस दिवस म्हणजे काय NSS कॅम्प वगैरे काय होती का तुम्ही? होतं एक तेव्हा टायमाला पण काय नाही तसलं केलं नाही काय दुसरा एक प्रश्न विचारतो तुम्हाला त्या काळात जसं आता बघा पिक्चर बघतो आपण बरोबर आहे पिक्चर मध्ये लव्ह स्टोरी असते त्या काळात तुम्ही कुठल्या पोरीच्या प्रेमात पडला होता का किंवा कोणाचे प्रेम केलं अशा काय गोष्टी नाही तसलं काही नाही असं वाळला ना आमचा कळायचं नाही का तुम्हाला त्यावेळेस? कळायचं की काय पण हा. हे आमचे असं म्हणजे गदड राहणं असायचं साधं राहणं असायचं आपलं मंगळला शाळाला असायचं कॉलेजला हे मग बाकी शाणी हाणारी पोरं असायचं आपलं आपल्या ह्याच्यात कुठून वेळ लागतो म्हणून आपलं साधे राहण्याचा आमचा दिवस गेला असो पिक्चर ही आवडायची घेतात दिल पिक्चर मी 9 वेळा बघतो मंगळला थिएटरला आमिर खानचा ते आवडायचं तसं ती पण तसलं बाकीच्या भानगडी काय नाही तसल्या घरचा संस्कार चांगला असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तसल्या काय भानगडी पडायला नाही काही तसलं काय केलं हे ओव्या येतात का तुम्हाला वय आम्ही बरोबर जवळजवळ 5-7 वर्ष चांगलं वय म्हणून भाऊ आणि मी पुढं म्हणायचो आणि मामाची 2 पोरं मागं म्हणायची एक मामाचं पोरगं ढोल वाजवायचं कसे शिकला तुम्ही ओव्या म्हणाला वडील आमचं सांगायचे की वडील वय म्हणत होतं आमचं तेव्हा संध्याकाळी बसलं का ती गळं आवाज काढायचं वडील म्हणायचं ती ढोल आमच्यात आहे अजून बी आहे आमचे ढोल ते संध्याकाळी बसलं का ती वाजवायला शिकवायचं टिपूर हाणायला शिकवायचं ती पण ढोला ओवीचं बोल शिकवायची पण ओवी म्हणायचं कसं ती काय सगळं शिकवायचं मग ते आम्ही म्हणत ऐकत छंद असल्यामुळे ते सगळं शिकलो आम्ही तसं आता म्हणतात तिला का? आता सध्या म्हणायला काय अडचण नाही कशी पण सगळं ढोल सरळ आहे का ते? ढोल ढोल वाजवत म्हणता येईल का? ढोल आता तशीच सवय म्हणजे आता कसं असते त्या टायमाला आता आम्ही पुढे म्हणायची ढोल थोडंसं, वाजवणार म्हणजे ढोल वाजवणार वेगळा असतोय तसं आता नाही का वाजवत? वाजवते याचा काही विषय नाही त्याचा पण किंवा विदाउट ढोलचं म्हणता येईल का? विदाउट ढोलची म्हणता येईल त्याला काय ओव्या म्हणजे आम्हाला हे सांगा त्यात काय कसली गाणी असतात ती किंवा काय प्रकार ओव्या म्हणजे काय प्रकार असतात? ओव्या म्हणजे धनगर समाज आपले आता कसं भजन कीर्तन कसं असतं हे आता पांडुरंगाचं कसं भजन कीर्तन आहे तसं प्रत्येक देवाचे काय एक विषय वेगळा आहे त्याचा कारण आमच्या धनगरी देवामध्ये एक असं की ती कथा आमच्या गाण्याच्या स्वरूपात आमच्या आवाजात कथानक देवाचं सांगायचं म्हणजे स्टोरी देवाची बाबा एक बाबा हे असते की देवाचा जन्म झाल्यापासून कुठं स्थान देवाची झाली त्याची लग्न कशी झाली तिची त्याला कुठली मुलगी केली मुलगी करायला गेली तर काय पिढा निर्माण झाला अडचणी निर्माण झाल्या पुन्हा त्यांच्या अडचणीतून त्यांनी कशी सुटका करून घेतली पुन्हा त्यांनी कसं शेवटपर्यंत त्याची लग्न करायपर्यंत त्याला त्रासून पुन्हा लग्न कशी त्यांची झाली असं असायचं देव म्हणजे कुठले देव असतात कोण होते? ही आमची धुळबा आहे बुरुबा आहे आरवडी मायका चिंचणी मायका आहे श्रीनाथ मस्कोबा आहे ही बाळूमामा आता संत बाळूमामा आहे ही अशी ह्यांच्या कुर्मदा श्री पांडुरंग पुन्हा हे तुमचं सांगतो शिवशंकराचे पण ओव्या आहेत या पांडुरंगाच्या पण आहे का? होय पांडुरंगा विजय ओव्या त्या पुन्हा शंकराची लिंगाच्या ओव्या त्या शंकराचं एक लिंग म्हणतो आपण ती कुर्मदा असते लिंग तर ते बी ओव्या त्याच्या म्हणजे प्रत्येक विषयावर ओवी ही आता पोथी पुराण कसं आहे ती कथान कसं आहे तसं ती ओवीच ती कथान असते तुम्हाला कुठल्या कोणा येते त्या भाषेतून आता बरंच आता बंद करून मला वाटतं जवळजवळ 2007 पासून बंद केली आहे ओव्या साधारणपणे 1998-99 पासून सुरुवात केली आम्ही 2006-07 पर्यंत पूर्ण टॉप लेवलला ओव्या म्हणजे असं आम्हाला असं भांडारवाट्या म्हणतो आपण त्याला असं म्हणजे असं कसं आपण हे म्हणतो ना भाडी तिथे म्हणतो का आपण तसं सुपारी म्हणतो का आपण भाडी सुपारी मिळते अशी तसं ती भांडारवाटी द्यायची आम्हाला लोक भांडारवाटी घरी यायची ठरवायची तुमचं बाबा रात्राला एवढी किती 4-5 लोक आहेत तुमची मग त्याच्यावरती असायचं आमचं मग ती काय देवाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही काय बाबा काय दिली ती म्हणावं असं असायचं शंकराच्या लिंगाची येते का ओवी? शंकराची लिंगाची आता ते लय दिवस झालं उक्रोमत असं लिंगाचं शंकराचं ते आठवत नाही आता सध्या पांडुरंगाची ओव्या आता ही गारवाडीची बिरुदेवाची म्हणा बिरुदेवाची म्हणा म्हणजे. मग ते काय ओवी असा प्रकारे ही सुरुवात करायला त्याला ती वेळ पण ओवीचं म्हणजे मोठं असते ना ओवीचं थोडस ही जसं एखादा अंतरा एखादा मुकडा जसं म्हणतो ना त्या पद्धतीने म्हणून लागतं आता ओवीत आपले कसं ते सुंबर आणून पहिल्यांदा मांडलं असं असते त्याशिवाय सुरुवात करायला लागते आपली म्हणताय म्हणतो
सुंबरानू मांडल उभा राहिल्या जाग्याला, सुंबरानू मांडल व मांडल्या जाग्याला, मांडल्या आल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला, दोन्ही हात जोडून करतो वंदन देवाला, दोन्ही हात जोडून व करतो वंदन देवाला, यगा देवा सायाला गुण तुझ गायाला, गुण तुझ गायाला हृदयात रायाला, थाप मार धिंबाड्यान ऐकू जाऊ दे चंबाला, थाप मार धिंबालान ऐकू जाऊ दे चंबाला, थाप मार हाताळी ऐकू जाऊ दे पाताळी, थाप मार हाताळी ऐकू जाऊ दे पाताळी. असं असतं देवाचं नाम. सुंबरान म्हणजे काय? सुंबरानू म्हणजे ही आता सुंबरानू ही म्हणजे आता ही कथा जी आहे सुंबरानू मांडल म्हणजे आता मी तुमच्या समोर कथा सादर करतोय. म्हणजे ह्या देवाची कुठल्या देवाचं नाव आपण जे करायचे सुंबरानू मांडल ते देवाचं नाव घेऊन नामस्मरण करायचं. एका देवा सायाला जे आपण म्हणतो म्हणजे देवा यात माझ्या मला साथ द्या असं म्हणतो आपण त्याला. आणि सुंबरानू मांडल म्हणजे आपल्या ह्या कथेची सुरुवात ह्या जागेला आपण मांडून आपण करतोय असं विनंती करून लोकांना म्हणजे रुची निर्माण करतो आपण लोकांना ऐकण्यासाठी. असं असं मेंढर वगैरे असायची का म्हणजे राखायची का तुम्ही? मेंढर वडिलांची हाती होती आमच्यात पुन्हा हित आल्यानंतर मेंढर वगैरे नाही काय. इथं पुन्हा मेंढर नाही शेळ्या मसर ही जनावर पुन्हा बाकी. धनगर समाज बऱ्यापैकी मेंढरच राखतो. तर दोन प्रकार आहेत त्यात, बंडी धनगर आणि खुटी धनगर म्हणून आहेत. मग ते बंडी धनगर आता ही बंडी मध्ये मोडतो आपण. खुटी धनगर म्हणून जी आहे ती अजून ती मेंढपाळ भटक दिली त्यांच्याने आपली सोयरी जमत नाही. अजून पण काय भटक देते म्हणजे मेंढरा अजून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते त्याची घोडं आणि त्याच्यात अजून सुद्धा 400 500 200 300 मेंढी 100 मेंढी कोणाच्या ते श्रीमंत माणूस मानला जातोय. कुठला धनगर म्हणायचं त्यांना? खुटी धनगर म्हणायचं. आणि आपल्याला बंडी धनगर आणि हटकर धनगर वेगळी. हे हटकर धनगर म्हणून एक जात आहे ही वेगळी बोट जातात आणि प्युअर धनगरातल्या दोन जातील बंडी आणि खुटी. म्हणजे भटकंतीचे जे समाजाचे धनगर आहे ती त्यांची आपली सुरी जमत नाही. आपली ती मुलगी त्यांच्यात देता येते त्यांची ती आपली मुलगी करत नाही. म्हणजे हाही जाती बरोबर आहे पण ती वेगळी म्हणजे असं आपल्यातलाच भाग आहे ती एक असा विषय आहे. पण ती त्यांच्या पद्धतीने त्यांचं चाललेलं असते आपल्या पद्धतीने आपलं. कधीही ही सिस्टीम मोडायचा प्रयत्न केला आहे कधी तुम्ही? कोणती सिस्टम? जे की बाबा म्हणजे मला वाटतं ही उच्च नीचचाच प्रकार असेल मला वाटतं. नाही नाही ह्यातला प्रकार नाही. हे जमत नाही. आता कसं एक बुद्धी तो रुजलेला आहे ती जमत नाही म्हणजे आता ती अडचण काहीच नाही त्याला. आज सुद्धा त्याची ती मुलगी करायला आपली ती माणसं तयारी आपली ती तर द्यायला तयारी. पण ती कसं होतंय आता आपल्यातली ह्या मुली आता समजा आपल्या भागातल्या मुली आहेत तर ते रोज मेंढरासंग आई बाबा संग भटकत त्यांना माहित नसते का ही स्थिर होऊन शाळा शिकणं ही रोज संस्कार वेगळं लागले असेल. ही जर त्यांच्या घरात मुलगी नांदा तर त्यातलं वातावरण सुट होणं किंवा त्यांच्या मागं मेंढ्या मागं फिरणं ही शाळा शक्य होत नाही. आणि त्यांच्यातल्या मुली जर आपल्यात आल्या तर त्यांना ते म्हणजे पाहून पण त्यांना ती म्हणजे ही वाटत नाही सूट वाटत नाही त्यांच्या म्हणजे त्यांच्या योग्यतेला शोभला असं वाटत नाही. असं उच्च काय प्रकार नाही. त्यामुळे ते लग्न होत नाही का? होत नाही ते म्हणजे ते हेच नाही पद्धत बाबा ती द्यायची बघायची सोयरी जमवायची. मग ती त्यांच्यात आता कसं आहे त्यांना जर आता जागेवर बसून तुम्ही काय बी व्यवसाय करू शकताय पैसे म्हणून ते आपल्या कसे श्रीमंत लोक जास्त. कारण एका जण जर 200 मेंढ्या झाल्या तर ते पूर्ण कुटुंब त्याच्या मागे असते. वयस्कर माणसं कोकरं सांभाळायला शिदी घोडं सांभाळायला शिदी स्वयंपाक सांभाळायला. आज पण आपण रस्त्या बिस्त्याने पाला ठोकून बसले लोक बघतो आपण. त्यांचा इन्कम फार मोठा आहे. त्यांच्यात एक गडी पुढं जागा बघायला अशी ती मालमती घ्यायला माळाने मेंढर हिंडवायला ती घराच्या बाहेर अशी भटकत यायची बाहेर फिरून त्यांचं घरदारा चांगली अशी ती पैसा अडका भरपूर आहे त्यांच्याकडं. पण त्यांना ते व्यवसाय त्यांच्या मनात बसलेला आहे. त्यांच्या मनात व्यवसाय निघत नाही. आवडता व्यवसाय जन्मजात पिढ्यानपिढ्या व्यवसाय. आता बिरुद ढोणे म्हणून जे आहे ते त्या जातीतच आपला धनगर समाजाचा मुलगा आहे त्याला IPS झालेला. तर ते भटकंती मेंढरा जी आहे त्यांची आज बी तिथं ते लोक म्हणजे मेंढरा संघ भटकंत करणं म्हणजे त्याचा आस्व चालू आहे. बदल हा त्यांच्यातला आहे नाही असं नाही पण हे असं आहे त्यामध्ये उच्च नीचचा काय प्रकार नाही तिथे. त्या काळात म्हणजे आंबो वगैरे असायचं का तुमच्या लहानपणी? आंबो दिवशी असायची दिवशी. होय दिवशी आंबा केसर आंबा असायचं म्हणजे आता ही केशर आंबा इथं कोकणात ती नव्हतं. दिवशी आंबा असायचा खूप बारीक असायची गाभाची आता असायच्या आंब्रबिंब्रचा हातान पिळामध्ये त्याला गुळसवा टाकायला लागायचा नाही एवढी गुढी देत असायची. साखरेसारखी गुढी आंब्याला असायची. एक नंबर गुढी असायची आंब्याला. दिवशी आंबा असायचं आंबरस खायला. हे आपल्या झाड असायची घरची हेच मी एकात कुठले घ्यायचा पैसे एकात कोणी घेत नव्हतं. झाडं मोठी मोठी असायची. आमच्या झाड मोठं होतं ती पुन्हा जमिनी नीट करताना एकामेकाला ती वडताना प्लॉट पडताना रानात आडवी येते म्हणून काढलं 2 आंबं मोठं होतं.
पोहण्यात पहिली पद्धत कशी असायची, आता हे आमच्याकडे एक मोठा आंबा असायचा. त्या आंब्यात कमीत कमी 12, 13, 14, 15 हजार पत्र आंबा निघायचा त्या आंब्याला. कधी 6,000 निघायचा, कधी 7,000 आंबा निघायचा, कधी 3,000 निघायचा. 4 लय मोठं झाड असं दुमत्या काशीला झाड मात नव्हतं आंब्याचं. त्याचं आंबा उतरून एका वाटलं 1,000, 700, 500 आंबा आधी वाटलं मी 100-200 आंबा त्यांच्याकडून 100 मिळायचं आंबा खायला. त्या आंबा आधी टाकायची पिकू घालायला आणि ती आड टाकून ते खायचं आपण असं असायचं. काय पद्धत होती सर ते आंबा पिकवण्याची? ते आंबा पिकवून तोडलं का आंबा ती तणसाचं सगळं खाली टाकायचं डालत, त्यात ते आंबे भरायचं आणि 2 थर आंबा डबल लावायचं. त्याच्यानंतर पुन्हा तणसाचं सगळं टाकायचं, पुन्हा आंबा त्याच्यावर ठेवायचा, पुन्हा तणास टाकून पुन्हा आंबा त्यावर ठेवायचा असायचं. आणि वर सुतळी भरताना झाकायचा असा, अशी पद्धत असायची. आणि ती घरात ठेवायची मासुळीवर आपल्या खाली, किंवा मासुळी खाली ठेवायची. मालाची मासुळी आमची आता आज बी मासुळी आपल्याला बघायला मिळते, ते लाकडी मासुळी आहे सध्या. त्याच्यात ठेवलं का ते आपोआप मग पाड लागायची, त्याला आपोआप पिकायचं, त्याला काही ती कलर बिलर आपोआप यायचं, गुढी आपोआप यायची त्याला असं असायचं. झाडं भरपूर असायची आंब्याची? झाडं लई नसायची अशी, कुठेतरी तुळक अशी झाडं असायची. आणि ते लोणचे बिंचे काय कशा असायचे हो त्या काळामध्ये? काय लोणची आंब्याची असायची, खार घालून लोणची करायची अशी. कशी बनवण्याची पद्धत काय असायची? बनवण्याची पद्धत म्हणजे आंब कच्चा, आता उतरायच्या अगोदर आंब, ते आंब कच्चा असायचं, ते आंब कोयत्यानं फोडायचं, असं इळतीनं कोयत्यानं फोडायचं. आंब फोडायचं, त्याचं असं 4-4 बोटावर तुकडा असं मोठं मोठं करायचं, कोयसकट फोडायचं चांगलं आंब, ते लाकडावर फोडायचं असं. आणि ते आंब फोडून जेवढं करायचं आपल्याला 100-200 आंबा असं एकत्र फोडायचं 1-2 दिवसात. आणि ती याच्या सुतळी बाजारात पोत्याला असं वाळू घालायचं. आणि 2-3 दिवस वाळलं सुकलं का नाही आंब, त्याला मग ती तेलाच्या चरखा देऊन ती कट तयार ही करतो आपण, कसं ते भेळा करतोय तसं करायचं. बरण्या मोठ्याच्या गाडग्या असायची, त्या गाडग्यात ती मिठाचा खार आणि ते असं मिसळून त्यात असं कालवायचं सगळं, त्यात गोडं तेल वाटायचं आणि ती गाडग्यात झाकून ठेवायचं. जसं जसं ती मुरत जाईल, म्हणजे जसं जसं ते दिवस जातील जास्त, त्याचा खराची ती पाणी सुटायचं त्या आंब्या खायला तसं. आणि त्यात ती लोणची इतकं मग 1-2 महिन्यात हलवायची, ती खरा हलवायचा. ती खराब बी होत नव्हतं, त्याला बुरशी लागत नव्हती, काय नाही, ती खराबच होत नव्हती कसं. आणि ती दिवस म्हणजे वर्षभर पुन्हा खायला हरकत नव्हती, एकदम चविष्ट आणि टेस्टी लागायचं लोणचं. ती नैसर्गिक म्हणजे असं साध्या पद्धतीने केलेलं नॅचरल असायची, त्याचा काही विषय नाही. ती घसा पकडतो त्यानं खाल्ल्यावर असं आता यासारखं असं काही नसायचं, असं आंबा लोणचं असायची. त्या काळात ह्याची पद्धत होती का होती काय म्हणायचं, 12 बलुतेदार जी म्हणतो आपण? होय होय होय, काय पद्धत होती? आज ही पद्धत आहे, देशा पण मोडखळीला काय आली ती. त्यात आम्हाला 12 बलुतेदार असायची, म्हणजे ही देवाची कुठली पुजारी असायची, पुन्हा हे आवतो भरणारं सुतार असायचं, ही कटिंग करायची न्हावी असायची, ही अशी बलुतेदार असायची कटिंग करायची न्हावी, ही पुजारी देवाचं, ही आवतं, ही पुन्हा ती नदीवली मागायला, नदीवली घेऊन लावायची मागायला यायची. पुन्हा हे तुमचं पिंगळा जोशी यायची, ही अशी असायची 12 बलुतेदारसारखी. म्हणजे पुन्हा पारधी समाज बी येत होता पहिला मागायला जास्त असा. गुरं, देशी गुरं घेऊन ती गोशी गुरावर असं माल टाकायची आणि यायची मागायला असते. अशा पद्धतीने बलुतेदार मागायला येत होती. ते चांभार म्हणा, कुंभार म्हणा, गुरु हे ह्यांची ही बलुतेदार पद्धत कशी असायची? चांभार कुंभाराची पद्धत असायची. कुंभाराचं कसाचा डेर दिलं, कुठं चुली दिल्या, ती देवाची दूध बीत असते डेर, पाणी उन्हाळ्यात डेर दिलं का ती त्याचे पोतून कुठे 6 महिने, वर्षाला 6 पायल्या माल, कुठं 3 पायल्या माल असं ठरवायची. चांभाराचं एक तसंच असायची. अशा पद्धतीने 12 बलुतेदार ठरवायची. त्या काळात जात व्यवस्था होती का? जात व्यवस्था तशी आता कसं बघा, आता कसं माहिती, जात व्यवस्था म्हणजे तसं होती म्हणता येईल असं नाही म्हणता येणार नाही, कारण त्याचा संपर्क जास्त असा तसा आलाच नाही आपला. म्हणजे कसं समाजकार्य करण्यासाठी एखादा माणूस त्याचं सगळं कळणार त्याला. आपण कसं असायचं, करायचं आपल्या पोटापुरतं खायचं आणि आपल्या आवपुरतं बघायचं, म्हणजे कुठं असं न्यायची उपचार सभेत फक्त एक होतं. हरिजनची लोकच्या टायमाला मी लहान असायचो, त्या टायमाला इतर समाजामध्ये जर हरिजनची लोक काही कामाला गेली, ते लाकडं फोडायची कार्यक्रम असला, म्हणजे पाणी भरायची, जनावराला वैरण टाकायची, अशा वेळी ती गेली का ती वरण पाणी होत होती त्यांना आमच्या तिकडं असं. म्हणजे असं ती त्याने अशी वंजळ धरायची वरण पाणी. मग आम्हाला कळचं झाल्यावर आम्ही वरण पाणी होत नव्हतं, देत नव्हतं त्यांना. मी स्वतः आमच्या द्यायची. आमच्यात कसं असायची, रताळ न्यायला यायची, गरीब लोक भरपूर यायची, शेती असल्यामुळे रता बिताळ न्यायला यायची, तर मी वरण पाणी होतं देत नव्हतं त्यांना, डायरेक्ट तांबी प्यायला द्यायचो. मग ती पुन्हा आमच्या घरात तांबी घासायची ती लोक आमची. म्हणजे पद्धत आपण मोडी केळी आणली तशी. शिक्षक जसं होईल तसं मग पद्धत तांबी, पण ती घासल्याशिवाय घरात तांबी घ्यायला अशी त्या टायमाला पद्धत असायची. ते हळूहळू कालांतरानं कमी झालं तसं. तुम्ही स्वतः डोळ्यानं बघितलं ही पद्धत? होय 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 होय. आता आमच्या गावात सामुदायिक जत्रा बित्रा असल्या का नाही, की आता थोडं मोडकळीला बरं झालं. आता हे मागच्या 5-10 वर्षापूर्वी सुद्धा पद्धत होती आमच्या गावात. सामुदायिक जत्रा असली का हरिजन वर्गातील लोक काय करायचे, त्याच्या पितळ्या घेऊन लोक यायचे. पिशवीत असे पिशव्या कागद अडकवले असायचे त्यांच्या, वाजंत्री असतील किंवा मग ते बाकीचे असतील जेवायला लोक असतील,
त्याचे पितळे घेऊन येते ते पितळे आपलं स्वच्छ धुवायचे आपलं जेवलं का आपल्या पितळ्यातून पिशवीत टाकायचे आणि घेऊन जायची की त्याच्यानंतर आम्ही आता ही सगळं पुन्हा जरा पुढं होऊन सगळं केल्यानंतर पुन्हा मग ती काय नसते मग ती पिशवी आणाय ते पिशवी टाकून पितळे आणाय कॅन्सल केल्या जुनी जी फेटवालीची लोक पहिली ही झाली ना जुनी लोक होती त्यांना ती आवडत नव्हतं त्यांना ती मग त्यांच्या वडिलापासून त्यांना ते संस्कार रुजलेलं होतं त्याच्या मनातून निघत नव्हत्या काय गोष्टी त्यांच्या असं असायची हरभऱ्या डाळी खायच्या डाळी कुठेही असं लांब नाणं लागायची बाजारात जाऊन ह्यांच्याकडे ह्या गोष्टी मिळत नव्हत्या तात्पुरत्या पोरांचे गोळे बिस्किट चहा पावडर साखर शेंगदाणा ही आवश्यक गोष्टी कारण साखर शेंगदाणा स्वतः टायमाला आम्ही वापरत नव्हतो अलीकडे वापरलो शेंगदाणा हा विषय नव्हता प्रकार वापरायचा आमच्याकडे खोबरा आणि शेंगदाणा भाजीत वापरायचा विषय नव्हता आमचा तेव्हा ही लसणाची पात घालायची कुठं काय ही साधं सुद्धा घालायचं आपण करायचं नाहीतली कुठे एखाद्या देवाला नारळ फोडा ती वलं आपलं वाळवायचं कौचलती आणि ती फोडून थोडं थोडं वापरत जायचं असं सिस्टम नसायची गोष्टी तुम्हाला कोण सांगायचं का त्याकडे गोष्टी आमचे वडील लय सांगायचे लय सांगायचे पण भूताच्या गोष्टीला वडील लावले भूताच्या गोष्टी सगळ्या सांगायचे वडील आमचे काय सगळ्या गोष्टी ते भूताच्या गोष्टी म्हणजे गोष्टी नव्हत्या त्या त्याची ती ओरिजिनल किस्सा होती ती म्हणे मी गावाकडे गेलो ती कशी त्यांची स्टोरी सांगायची काय सांगायचं ती म्हणायचे की मेंढर कोंडली संध्याकाळी का गावात काहीतरी बघायला आणून म्हणून गावात जायचं म्हणता होनाबाजी टॅक म्हणून निघाली प्रसिद्ध टॅक होती ती होनाबाजी टॅक म्हणायचं ती गावाकोंडी येताना संध्याकाळी म्हणजे मशिदी रिडकून चाळ वाजवत मागं पळालं म्हणायचं आणि मग ते मागं पळालं मागं फिरून बघितलं तर काहीच नसायचं असं त्यांचा प्रकार म्हणजे असा फायदा आणि घरी आलं का पुन्हा मग ती पुन्हा 4 दिवस ताप येऊन ताप पडायचं आजारी पडायचं ती प्रसिद्ध टॅक होत होतं ते पण ती कसं झालं की पुन्हा तिने असा किस्सा सांगितला की म्हणजे तर मी भूत प्रकार हा जास्त होता तिथं बैल पाटे हिंडवा गेल्यानंतर भीती प्रकार जास्त होता तर थंडीला असायची तेव्हा वडील आमचं म्हणाय मग आम्ही शिकूट करत सगळी बसलो का म्हणायचं मग काहीतरी प्रकार येऊन असं शेकत बसले वाटायचं पुन्हा गायब व्हायचं अशा काही गोष्टी व्हायच्या त्याच्या ते एकदा असा त्यांचा किस्सा घडला होता म्हणले की तर ती आमच्या तिथं एक माणूस होता वडिलांच्या मित्रच असा होता ती पण अर्धांड वयानं मोठा आणि अर्धांड विचारण होता माणूस शरीरानं बी अर्धांड होता म्हणून ते म्हणले की होणाबाई टेकाला जाऊन असं खोटी मारून ठरली त्यांचं तिथं सिरेट ठरली त्यांची की जिथं ती भूताची म्हणजे जास्त बाधा आहे किंवा भेतात लोक त्या टेकाला तिथं जाऊन ती लोखंडाची अशी खोटी मारून येईल चवाई दोथरून येत होती लोक ही काय केली ही रातचं मी काय भेटू काय म्हणून गेलं म्हणून ही ती काय ते कोंबड्याच्या पार्टी ठरली तर काय तर दारू बिरू आणली तिने गावठी दारू आणि ह्याला पार्टी द्यायची दारू ज्यादा पाजून ह्याला मटण ज्यादा द्यायचं ठरलं ही की याला तिथं गडबडीने खोटी आणताना ह्यानं दोतरा खोटी सोग्यावर हाणली अशी दोतराचा सोगाचा घोळ सुटला त्यानं बघितलंच नाही मग त्याला त्याची वरनं खोटी हाणल्यावरती उठून पळायला गेले तर धोता लागलेलं मागे त्यानं ओढून धरले म्हणून तिथं माणूस पडला होता ती पुन्हा 5-6 महिने माणूस उठला नाही म्हणजे आला ती कसा बघा ती पण ती हातून हात उठला नाही आजारी पडला पुन्हा तिची शरीर जरा कमजोर झालं त्याचं असं झालं म्हणजे काही गोष्टी त्यावेळेला पुन्हा त्याच्या सांगण्यानं अशी झाली काय नव्हतं पण अशा बऱ्याच गोष्टी भीतीदायक पण गोष्टी होत्या तशी असं झालं म्हणजे सांगायची की गोष्टी बिष्टी सांगायच्या राजा राणीच्या गोष्टी असायच्या असं किस्सा असायचा नवरा बायकोची गोष्टी राजा राणीच्या गोष्टी ह्या अशा गोष्टी तेव्हा तळत झाल्या पोरं झोपणा मी गोष्टी सांगायच्या तेव्हा करमणुकीच साधन म्हणून गोष्टीशिवाय दुसरा पर्यायच काय नव्हता दुपारा एखादं लेकरू झोपलं कळतं जरा थोडंसं आणि संध्याकाळी जर लवकर झोपना तर त्याला गोष्टीशिवाय पर्याय नव्हता मग ती गोष्ट ऐकत आणि त्याला सांगायची तू मी गोष्ट सांगतो तू हुंकारा दे मग ती हुंकारा हू म्हणा नंतर आपोआप झोपत होती असा असायचा ती एक हलगी असायची डुमकं एक असायचं गुमकं म्हणतो त्याला आपण आणि चमडीची हलगी असायची बांधलेली ती मडुलेलं सूर एक असायचं सन एक असायची ती सूर काय कायम चालूच असायचा ती सणाची एवढी मस्त सण आहे तिचं वाद्य एवढं खास अजून सुद्धा ती आपल्या गावात आहे आमच्यात ती बरेच ग्रामामध्ये लग्न त्याच्याशिवाय बँजो पार्टी न सांगतात त्याच्याशिवाय सांगतात कारण त्याला इतका रंजूक आहे आणि त्याचं संगीत एवढं अप्रतिम वाटतं की आपोआप माना डोलायला लागतात माणसाचे त्याचं वाजायला चालू झालं लग्न एकदम साध्या पद्धतीने असायची बैलगाड्याचं पण लोक तर कोणी यायची 2-3 दिवस मुक्कामाला असायची तर ते साखरपुडं इथंच करायची पुन्हा तिकडे ते बैलगाड्या सोडायची बलमियाकडला ती घोंगडी हातरून बैलगाडीत यायची वाजत नाही म्हणलं का ती जुन्या कोंबड्याच्या मोठा असायच्या ते मोठा वाजवून लग्न ते वाजवायचं मी कसं कळूस म्हणताना आता ते दांडकं घ्यायचं ना परत डाब 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 पोरं हाणायची त्याला आणि पुन्हा ती आंघोळ झाल्या का पुन्हा ती हळदी लावताना आता हाणायची ती आणि तांदूळ पडल्यावर आता हाणायची मी ते विषय झाला त्या नाहीच तर वाजत मिळालं तर अशी लग्न असायची ठीक आहे त्या टायमाला कळीबिळी काही नसायची चपाती असायच्या वांग्याची भाजी असायची आपली घरगती ती आच्या बिचारीने का घरी बोलून बाया बिया करायची आपल्या त्या टायमाला तसं एवढी सुधारणा नव्हती आच्या बिचारीची काय पद्धत नव्हती तेव्हा ती मुंडाळ्या बाशिंग वेगळीच असायची ती वेगळ्या पद्धतीने लग्न बिग्न मस्त वाटायची ते पहिली लग्न ठरताना ठरायची लग्न कशी बैठी कशी असायच्या
तिकडली पाहुणं आली इकडली पाहुणे एकमेकाला पास पडले आणि पास पडल्याचा विषय असा होता की पोरांना पोरगी बघायची पद्धत नव्हती पोरीने पोरगा बघायची पद्धत नव्हती. त्याच्या आईवडिलांनी जायचे इकडल्या तकडल्या पै पाहुण्याने एकमेकाला पटलं आणि मधला माणूस जर म्हटला की बाबा माया जीवावरती तू एक नंबरच काम आहे म्हटलं का ती बघायची नाही बाकीच काय. पोरीला पोरगा लागणार दिसायचा आणि पोराला बी पोरगी लागणार दिसायची अशी पद्धत असायची. मग ती ठरवताना म्हणायची एक घड्याळ मागायची रेडिओ मागायची तेव्हा ती पद्धत असायची. हुंडा म्हणजे बाकीच काय फार नसायचं. अशा हिशोबाने ते लग्न चालायची. म्हणजे किरकोळ अशा गोष्टी बऱ्याच म्हणजे ते पण हळूहळू मोडकळे झाल्या. काय असायचं जेव्हा लग्नामध्ये? जेवायला लग्नामध्ये पोळ्या असायच्या. पोळ्याची पद्धत जास्त असायची. पुरणपोळ्या करायची जास्त. दुर्ड्याला पुरणपोळ्या, लग्नात पुरणपोळ्या असायच्या, सवासणीला पुरणपोळ्या असायच्या आणि ती खीर असायची. लापशी असायची म्हणतो आपण ती खीर असायची. खपली गहू भरडायची आणि त्याची खीर गुळ घालून खीर करायची. खीर आणि पोळ्या ही लग्नातली 2 वस्तू पक्क्या असायच्या. येळुणीची आमटी तिखट बसलं तर मग येळुणीची आमटी खीर आणि पोळ्या करायची. ते 2-2 दिवस अशा पोळ्या शिजायला चालू, माणसं खायला चालू, तेल खोबऱ्याची अशा बाया नाह्यात चालू, ती लेकरं बाळं सांडा लावडायला चालू. ते कारण म्हणजे असं वेगळंच असायचं. म्हणजे मस्त भारी वाटायचं. मुक्कामला माणसं तवाला यायची लोक. आता सारखं लगेच झाला कार्यक्रम लगेच जायचं असं काय नव्हतं. तेव्हा मुक्कामला कार्यक्रमाला अशी लोक यायची की मुक्काम असं केलं का 2-2, 3-3 दिवस मुक्कामला लोक यायची. सध्या बोकडे जत्रा कापली तरी त्या टायमाला 2-2, 3-3 दिवस लोक राहायचे. उद्या कार्यक्रम म्हटलं का आज सगळी दुपारपात्र हजर राहायचे सगळे लोक. संध्याकाळी गप्पा गोष्टी करायच्या, पोती हातरायचे, घोंगडी हातरायचे, त्याच्यावर कोणाचं काय गप्पा गोष्टी चालायच्या. 12-12, 1-1 वाजता गप्पा चालायच्या. 10 वाजता जेवण व्हायची, गप्पा मारून पुन्हा झोपायचं. पुन्हा पाठी 4ला उठून गप्पाला सुरुवात व्हायची. अजून पुन्हा आंघोळ्या करायच्या. पुन्हा मग ते जड एखादं काम झाले बैलाची वैरण काढी करायची, शानखान काढायची. पुन्हा अजून गप्पा गोष्टी. पुन्हा ती मग बाकीचं दिवसभरात आपलं परिक्रमण चालायची. पाहुणे येणं, ते एकमेकाला गाखर देणं, ते पान देणं, ते नारळ एकमेकाचं देणं, एकमेकाला आलिंगन देऊन भेट घ्यायची अशी.